दिल्ली हादरली आहे, दिल्लीतलं वातावरण तापलंय, आंदोलक पोरांची डोकी फुटली आहेत, विरोधी पक्षातल्या खासदारांनी संसद भवन समोर उपोषण सुरू केलंय, कलाकार अभिनेते आंदोलनामध्ये सहभागी झालेत। दिल्लीमध्ये सध्याच्या घडीला एवढ्या घटना फक्त एका महत्त्वाच्या मागणीमुळे घडतायत। ती मागणी म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा। पण अख्ख्या दिल्लीमध्ये उलथापालथ झाली तरी सुद्धा प्रधानांचा राजीनामा काही घेतला जात नाहीये। अनेक जण म्हणतायत नेमकं धर्मेंद्र प्रधानांनी भाजपच्या पारड्यामध्ये असं कोणतं दाण टाकलंय की भाजप अख्खा देश तापलेला असून सुद्धा प्रधानांचा राजीनामा घेत नाहीये। धर्मेंद्र प्रधान नेमके भाजपला का महत्त्वाचे आहेत आणि प्रधानांनी भाजपसाठी नेमकं असं काय काम केलंय? बघा, याच प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहायचंय। नमस्कार, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, सुरुवातीला हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की भाजप नेमकं कोणत्या मंत्र्यांना का मंत्रीपद देतं। लक्षात घ्या, भारतीय जनता पक्षात काही नेते असेत जे फक्त मंत्री नाहीयेत तर ते पक्षाच्या विजयाचे शिल्पकार मानले जातात। म्हणजेच जे नेते निवडणुकीत पक्षाला भरघोस जनता कौल देण्यात यशस्वी होतात त्यांना भाजप मंत्रीपद देतं। याची उदाहरणं सांगायची झाली तर भूपेंद्र चौधरी यांनी उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून संघटन मजबूत करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली होती। त्यामुळे त्यांना योगी आदित्यनाथ सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आलेलं आहे। एवढंच एक उदाहरण नाहीये तर यात शिवराज सिंह चौहान, मनोहर लाल खट्टर या आणि अशा अनेक नेत्यांना त्यांच्या पक्षाप्रतीच्या कामासाठी मंत्रीपद दिलं गेलं होतं आणि त्यापैकी असलेलं एक नाव म्हणजे धर्मेंद्र प्रधान। बघा, धर्मेंद्र प्रधान हे ओडिशातील वरिष्ठ भाजपचे नेते, ते माजी केंद्रीय मंत्री देवेंद्र प्रधान यांचे पुत्र आहेत। विद्यार्थी राजकारणातून त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भाजप युवा मोर्चामधून संघटनात्मक काम करत ते राष्ट्रीय पातळीवर येऊन पोहोचले। धर्मेंद्र प्रधान यांची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे त्यांची संघटन उभारण्याची क्षमता। भाजपमध्ये त्यांना निवडणूक रणनीती आखणारा, कार्यकर्त्यांना एकत्र बांधणारा आणि कठीण राज्यांमध्ये पक्ष मजबूत करणारा नेता म्हणून पाहिलं जातं। त्यामुळे ते केवळ मंत्री नाहीयेत तर पक्षाचे महत्त्वाचे रणनीतिकार त्यांना मानलं जातं। आता धर्मेंद्र प्रधानांनी नेमकं कोणकोणत्या निवडणुकांमध्ये भाजपला पक्ष संघटनेमध्ये मदत केली आहे आणि प्रधानांच्या नेतृत्वात नेमकं कोणत्या राज्यांमध्ये भाजपला यश मिळालंय ते पाहू। बघा, 2014च्या लोकसभा निवडणुकीत बिहार आणि झारखंड मधील संघटन मजबूत करण्याची जबाबदारी प्रधानांकडे होती। त्यानंतर 2017च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तयारीतही धर्मेंद्र प्रधानांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचं पक्षातले अनेक नेते सांगतात। 2019च्या लोकसभा निवडणुकीत ओडिशामध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी धर्मेंद्र प्रधानांनी मोठे प्रयत्न केले होते आणि प्रधानांच्या याच प्रयत्नांचं फळ 2024ला मिळालं। 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रधानांच्या प्रयत्नांमुळे ओडिसामध्ये मोठं यश मिळालं। त्याचबरोबर ओडिसात विधानसभा निवडणुकीत सुद्धा भाजपनं पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळवत सरकार स्थापन केलं। अनेक राजकीय विश्लेषक या विजयामागे धर्मेंद्र प्रधान यांच्या दीर्घकालीन संघटनात्मक कामाचा मोठा वाटा असल्याचे सांगतात। अर्थात हा विजय केवळ एका व्यक्तीमुळे नव्हता। केंद्रीय नेतृत्व, स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि व्यापक राजकीय परिस्थिती याचा सुद्धा महत्त्वाचा सहभाग होता। पण स्थानिक पातळीवर ओडिशामध्ये धर्मेंद्र प्रधानांनी प्रचंड प्रमाणामध्ये संघटन कौशल्य मजबूत केलेलं होतं, कार्यकर्त्यांची घट्ट पकड केलेली होती आणि त्यामुळेच कधी नव्हे ते ओडिशामध्ये भाजपला लोकसभा आणि विधानसभेत यश मिळालेलं होतं। थोडक्यात धर्मेंद्र प्रधान यांच्या मजबूत संघटन कौशल्यामुळे तसेच प्रधानांच्या जीवावर भाजपला संपूर्ण एका राज्यामध्ये मोठं यश मिळालं। एक राज्य भाजपच्या हातात आलं। असं असताना भाजप धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची शक्यता कमी आहे। आता हे झालं पक्षाच्या दृष्टीने, पण एक पंतप्रधान म्हणून, देशाचा पालक म्हणून नरेंद्र मोदी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नेमकं का घेत नाहीयेत? तर या प्रश्नाचं उत्तर राजकारणाच्या गणितामध्ये दडलंय। कोणत्याही पंतप्रधानासाठी मंत्र्याची केवळ लोकप्रियता महत्त्वाची नसते किंवा लोकांना दाखवण्यासाठी, जनतेला दाखवण्यासाठी दबंगगिरी करणं महत्त्वाचं नसतं, तर नेत्याची निवडणूक जिंकून देण्याची क्षमता, संघटनेवरची पकड आणि पक्षासाठीची उपयुक्तता तितकीच महत्त्वाची असते। धर्मेंद्र प्रधान हे या निकषांवर भाजपसाठी महत्त्वाचे नेते मानले जातात। त्यामुळे सध्याच्या स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नाहीयेत। बरं, याशिवाय धर्मेंद्र प्रधान यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सुद्धा चांगले संबंध असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात।
संघटना आणि सरकार यांच्यामध्ये समन्वय साधणाऱ्या नेत्यांमध्ये प्रधान यांची गणना केली जाते। आणि तुम्हाला तर ठाऊक आहे, जो नेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विश्वासातला नेता असतो, हक्काचा नेता असतो, त्या नेत्याला मंत्रिपदावरून हटवणं सहजासहजी शक्य नाहीये। पण एक लक्षात घ्या, धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे त्यांच्या पक्षाच्या शिक्षण विभागाचं पद नाहीये, तर संपूर्ण देशाचे शिक्षण मंत्री प्रधान आहेत। सध्याच्या स्थितीमध्ये देशात फक्त आणि फक्त प्रधानांचा राजीनामा न देण्यामुळे उलथापालथ झाली आहे। सध्या सुरू असलेल्या सीजेपीचं आंदोलन हे जर आणखीन तापलं तर नाइलाजास्तव का होईना पण मोदींना आणि भाजपला शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा हा घ्यावाच लागेल। भले धर्मेंद्र प्रधान भाजपसाठी कितीही देव माणूस असले तरी देशाच्या लोकशाहीमध्ये जनतेच्या रास्त मागणीसमोर त्यांचं पक्षासाठीचं देवत्व काहीही कामाचं नाहीये। त्यामुळे भाजपला जर तात्पुरतं हे प्रकरण निवडायचं असेल तर कदाचित भाजप सध्याच्या घडीला प्रधानांचा राजीनामा घेऊ शकतं, पण याची शक्यता फार कमी आहे। आणि जर समजा भाजपनं प्रधानांचा राजीनामा खरोखर घेतला तर हे प्रकरण जेव्हा शांत होईल तेव्हा पुन्हा एकदा प्रधानांना मंत्रिमंडळामध्ये दुसरी जबाबदारी दिली जाईल। एकंदरीत सध्याच्या घडीला धर्मेंद्र प्रधान हे भाजपसाठी महत्त्वाचे राजकीय आणि संघटनात्मक नेते असल्यामुळे पंतप्रधान त्यांचा राजीनामा घेत नाहीयेत। पण प्रकरण जेव्हा नरड्यापर्यंत येईल आणि भाजपच्याच अंगाशी येईल तेव्हा भाजपला काही केल्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावाच लागणार आहे। बाकी तुम्हाला काय वाटतंय, नरेंद्र मोदी खरोखर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतील का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ऑनलाईन नेता या आमच्या YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा।